राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूरच्या उदगीर दौऱ्यावरती विश्व शांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करणार। मंत्री संजय बनसोड यांची माहिती। प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी। लातूरच्या उदगीरमधील विश्वशांती बुद्ध विहाराचं आज लोकार्पण। विश्वशांती बुद्ध विहार रोषणाईने उजळला। विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लातूरमधल्या कार्यक्रमासाठी 600 बसेसचं नियोजन। मात्र संपामुळे एसटीची सेवा ठप्प। मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस हलणार नाही। एसटी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय। लातूरच्या उदगीरमधील विश्वशांती बुद्ध विहाराचं आज लोकार्पण। विश्वशांती बुद्ध विहार रोषणाईने उजळला। विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यांमध्ये 11,67,270 हेक्टर पिकांचं पावसामुळे नुकसान। 11,31,321 हेक्टर जिरायत तर 16,225 हेक्टर बागायत आणि 19,724 हेक्टर फळ पिकांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जळगावच्या सीमेवरती सोयगावमध्ये सर्वाधिक पाऊस। शेतकऱ्यांचं नुकसान। अनेकांची जमीन खरडून पिकं गेली पाण्याखाली। जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2,11,731 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान। 21,356 हेक्टरवरती मोसंबीसह इतर फळबागांना फटका। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोलीमध्ये 70% शेतीचं नुकसान। 1,87,000 हेक्टरवरच्या सोयाबीन पीक पाण्याखाली। मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू। पुरात वाहून गेलेल्याचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। परभणीच्या जिंतूरमधील पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 3 दिवसांनंतर सापडला। खांदे मळणीच्या दिवशी पुराच्या पाण्यामध्ये बेपत्ता झाला होता तरुण। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे कयाधू नदीला पूर। वसमत हिंगोली महामार्गाला सोडेगावच्या जवळ रस्ता खचला। वाहतूक पूर्णपणे ठप्प। अकोला जिल्ह्यामधील पूर्णा नदीला पूर। गांधीग्राममधील शिवलिंग मंदिर पाण्याखाली। जिल्हा प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर। देगलूर नाका परिसरातील बिलाल नगर परिसरामध्ये पुराचा पाण्याचा वेढा। स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। परभणीच्या पालममधील लेंडी नदीच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। 3 दिवसांनंतरही पालमचा 5 गावांचा संपर्क तुटलेलाच। परभणीच्या पाथरीमधील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या। शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सरकारने सरसकट मदत द्यावी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। मंत्री गिरीश महाजन यांनी लातूरमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची केली पाहणी। लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी। लवकरात लवकर पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे महाजनांचे आदेश। नांदेडमध्ये माजी मंत्री अमित देशमुख यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। नुकसानग्रस्त नागरिकांशी साधला संवाद। प्रत्येकी 25,000 रुपयांचं अनुदान द्यावं। देशमुखांची सरकारकडे मागणी। पावसामुळे परळीमधील सरस्वती नदीला पूर। नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पाणी। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी। संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांचा आज मराठवाडा दौरा। मराठवाड्यातील पूर परिस्थितीची करणार पाहणी। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान। काही भागांमध्ये पूर परिस्थिती। जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांच्याकडून पाहणी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये 100% पाणी साठा। वाशिमकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। पीक विम्याचे पैसे तातडीने वितरित करण्याची आमदार जोरगेवारांची राज्य सरकारकडे मागणी। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सोलापूरमध्ये परिणाम नाही। सोलापूर एसटी महामंडळ आगारामधून एसटी सेवा सुरळीत सुरू असल्याची आगार प्रमुखांची माहिती। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक। आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा।
रायफलसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त, सर्च ऑपरेशन सुरू. कत्तलखान्याकडे पाठवण्यात येणाऱ्या 17 जनावरांची सुटका. महाराष्ट्र मध्य प्रदेश लगतच्या सीमेवरती सोनेगाव जंगल परिसरात ठेवलं होतं बांधून. दोघांच्या विरोधामध्ये लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बारामतीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट. कचरा डेपो लगत असलेल्या भागामध्ये जनावरांचा तांडा. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास. मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मशान झुरबा जंगल परिसरातली घटना. गेवराईमधील पांढरवाडी येथे 7 ते 8 जणांकडून युवकाची हत्या. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर तलवाड्यामधील कुटुंबाचा आक्रोश. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती सुकेळी खिंडीमध्ये अपघात. कंटेनरची एका व्हॅनला धडक, 3 जण जखमी. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या. शहरातील चंद्रशेखर चौकातली घटना. मुलाच्या आत्महत्येनंतर नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. नाशिक शहरामध्ये गणेश मंडळांकडून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन. भर रस्त्यामध्ये गणेश मंडळांनी मंडप उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरती भाजपचे आमदार आक्रमक. आमदार राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. मुंबई गोवा महामार्गावरच्या सर्व्हिस रोडच्या अपूर्ण बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक. 7 दिवसात काम पूर्ण करा, अन्यथा जन आंदोलन करणार, मनसेचा इशारा. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. विविध मागण्यांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा रास्ता रोको. आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये काही काळ वाहतूक कोंडी. सोलापूरमध्ये गणेशोत्सव आणि गौरी आगमनाची जोरदार तयारी. साहित्य खरेदीसाठी मधला मारुती आणि टिळक चौक परिसरामध्ये ग्राहकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.